नमस्कार. सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हाला सुखाची, समृद्धीची, आरोग्यदायी आणि भरभराटीची जावो. आत्ता आपण धनत्रयोदशीची पूजा थोडक्यात पाहणार आहोत. तर धनत्रयोदशीच्या पूजेचा उद्याचा मुहूर्त जो आहे तो 5:48 ते 7:44 उद्या म्हणजे 10 नोव्हेंबर 2023. मुहूर्त संध्याकाळी प्रदोषकाळी 1 तास 55 मिनिटाचा जवळजवळ हा मुहूर्त आहे आणि त्याच वेळेमध्ये आपल्याला धनत्रयोदशीची पूजा करायची आहे. धनत्रयोदशी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षामध्ये येते आणि या त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी असं म्हटलं जातं किंवा धन्वंतरी जयंती असंही म्हटलं जातं. समुद्र मंथन ज्या वेळेला झालं त्यावेळी देव अमृत कलश घेऊन प्रकट झाले आणि या कलशामध्ये अमृत होते आणि तो दिवस त्रयोदशीचा होता, म्हणून धनत्रयोदशी असं या दिवसाला म्हटलं जातं. आणि या दिवशी आपण भांडं विकत घेतलं पाहिजे. अगदी सोनं चांदी जरी तुम्हाला शक्य झालं नाही तरी एखादं धातूचं भांडं तुम्ही विकत घ्यावं या दिवशी, किंवा मातीचा मटका जरी घेतला तरी चालतो. तर या दिवशी याला खूप महत्त्व आहे. आता पूजेसाठी आपण कशी पूजा मांडली आहे ते तुम्ही पाहिलेलं आहे. कशा पद्धतीने पूजेचं जे सगळं केलेलं आहे ते तुम्ही पाहिलंय. त्यामध्ये बघा, आपण सुवर्ण आकर्षण कालभैरव स्वामींचा फोटो ठेवलेला आहे. माता लक्ष्मीचा गजांबरोबर असलेला फोटो आहे. त्यानंतर उजव्या हाताला जर तुम्ही बघाल तर धन्वंतरीचा फोटो आहे. उजव्या हाताचा धन्वंतरीचा आहे आणि कुबेराची मूर्ती, लक्ष्मीची मूर्ती ठेवलेली आहे. जर तुमच्याकडे मूर्ती नसेल पूजेसाठी तर तुम्ही त्याऐवजी कोजागिरी पौर्णिमेला वापरलेल्या सुपाऱ्या ठेवू शकता किंवा नवीन सुपारी स्थापना करू शकता. आणि गणपती म्हणून आपण एका सुपारीला कलावा गुंडाळलाय आणि ती आपण त्या पाटावरती मांडलेली आहे. तर अशा प्रकारे आणि 13 दिवे ठेवलेले आहेत. अशा प्रकारे पूजेची मांडणी करून घेतली आणि आता पूजेला आपल्याला सुरुवात करायची आहे की ॲक्च्युअली पूजा कशी करायची. थोडं सोनं, पैसे, 9 प्रकारची धान्य, काही आपण आयुर्वेदिक वस्तू पण तिथे ठेवलेल्या आहेत. कारण धनत्रयोदशी म्हणजे ॲक्च्युअली आपल्याला तब्येतीसाठीची ही पूजा आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कारण आरोग्य हेच आपलं सगळ्यात मोठं धन आहे असं आपण म्हणू शकतो. आता आपण बघूया की नेमकी पूजा करायची कशी. तर अगोदर आपल्याला कलश स्थापना करायची आहे. कलश स्थापना करत असताना तिथे आपण आधी तांदळाने, अखंड तांदूळ घ्यायचे आणि त्या तांदळाने आपण स्वस्तिक काढणार आहोत. ते बघा, हे आपण सुपारीला कलावा पूर्णपणे गुंडाळून गणपती म्हणून हे आपण घेतलेलं आहे. अगोदर ह्याची आपण तांदळावरती राशीवर स्थापना केलेली आहे. हे असं ठेवल्यानंतर आता आपल्याला कलश ठेवायचा आहे. कलश कसा तयार केलाय बघा, हा कलश आहे. या कलशाला अष्टगंध लावून घेतलेला आहे, त्याच्यावरती हळदी कुंकू लावलेला आहे. तर कलशवरती गणपती आणि अष्टलक्ष्मीची चित्र आहेत. यामध्ये पाणी भरून घेतलेलं आहे आणि त्यात थोडंसं गंगाजल पण घातलेलं आहे. एक सुपारी घालायची, एक कवडी घातलेली आहे, एक कमळ बिया आहे, 1 रुपयाचं नाणं आहे, दुर्वा घालतोय आपण याच्यामध्ये, अक्षत थोडेसे, एक फूल घातलेलं आहे. आणि आता याच्यामध्ये ही 5 पानं घालायची आहेत. प्रत्येक पानाला अष्टगंध आणि हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे. ती पानं फक्त आता आपण व्यवस्थित ठेवून घेऊया. Thank you for watching the video. प्रत्येक पानाला हळदी कुंकू लावून घेतलं. त्यानंतर वरती आपण श्रीफळ म्हणजेच नारळ ठेवायचा आहे. आणि आता हा कलश आपल्या पूजेच्या पाटावरती जी स्वस्तिक काढली आहे किंवा तुम्ही अष्टदल कमळ सुद्धा काढू शकता, त्यावरती तुम्हाला स्थापना करायची आहे. अशा प्रकारे आपण स्थापना केली. आता स्थापना केल्यानंतर त्याला हळदी कुंकू, फूल व्हायचं, कलशाला नमस्कार करायचा. त्यानंतर समई, दिवे जे तुम्ही लावलेले आहेत त्याला नमस्कार करायचा आणि प्रत्येकाला एक एक फूल व्हायचं. फूल वाहिल्यानंतर बघा, समोर मी 9 प्रकारची धान्य ठेवलेली आहेत. 9 कलशामध्ये 9 प्रकारची धान्य ठेवलेली आहे. तिथं छोटे छोटे मातीचे सुगड आहेत आणि त्यामध्ये धान्य ठेवले. तर आपण दिवाळीमध्ये सरस्वती, गणपती आणि लक्ष्मीची तर पूजा करतोच, कुबेराची करतो, त्याबरोबरच अन्नपूर्णेची कृपा व्हावी म्हणून आपण ह्या 9 प्रकारचं धान्य आई अन्नपूर्णेचं प्रतीक म्हणून त्याची पूजा करणार आहोत. या जर प्लेटमध्ये तुम्ही बघाल तर याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की आलं आहे,
कडुलिंबाची पाने, दालचिनी, लवंग आणि विलायची. हे कशासाठी आहे तर पूर्वी बघा काही झालं तर मूळ हे पदार्थ घालून याच्यापासून एखादं घरगुती औषध तयार केलं जायचं आणि पटकन बरंही वाटायचं. म्हणजेच धनत्रयोदशीला तुम्ही औषधाची पूजा करता. औषध म्हणून मी हे आयुर्वेदिकचं घेतलेलं आहे. आणि हा जो धन्वंतरीचा फोटो दिसतोय तुम्हाला उजव्या हाताला, त्यांच्या हातात पण बघा कलश आहे. त्यात सुद्धा कलशमध्ये अमृत आहे. अमृत म्हणजेच आपल्याला औषधीसारखंच आहे. एक दिवा तुपाचा लावलाय, एक तेलाचा. नेहमी पूजा करताना आपण जेव्हा समोर बसतो तेव्हा आपल्या डाव्या हाताला तुपाचा दिवा पाहिजे आणि उजव्या हाताला तेलाचा दिवा पाहिजे. धने आणि गूळ याचं फार महत्व धनत्रयोदशीच्या दिवशी आहे. उद्या दुपारी 12:30 नंतर त्रयोदशी तिथी जी आहे ती सुरू होते आणि त्यावेळेला नेमका शुक्राचा व्होरा आहे. म्हणजे 12:40 ते 1:25 या दरम्यानचा काळ हा अतिशय चांगला आहे. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर 12:40 ते 1:25 या दरम्यान तुम्ही 800 ग्रॅम किंवा 8 किलो खडे मीठ जर घरी आणलं तर ते तुम्हाला खूप लाभदायक ठरेल. आणि संध्याकाळपासून हेच मीठ आपल्याला वर्षभर घरामध्ये वापरायचं आहे. तसेच उद्या कमीत कमी 5 रुपयांचे का होईना धणे तुम्ही घेऊन या आणि 2 नवीन झाडू आणायचे, 1 सुपली आणायची. म्हणजे झाडू जो दिवाळीला पूजणार आहे आपण त्याची खरेदी तुम्ही धनत्रयोदशीला करायची आहे. तर अशा प्रकारे आपण ही पूर्ण पूजेची मांडणी केली. तिथी त्रयोदशी असल्यामुळे आपण 13 दिव्यांनी कुबेराचं पूजन करणार आहोत. 13 तिळाच्या तेलाचे दिवे लावलेले आहेत आणि या 13 दिव्यांनी आपण त्यांचं पूजन करायचंय. थोडंसं सोनं आणि थोडेसे पैसे हेही आपण पूजणार आहोत. आणि एखादी मिठाई जी तुमच्या घरामध्ये ताजी बनवलेली असेल तिचा नैवेद्य दाखवायचा आहे. आणि नंतर तुम्ही लक्ष्मीची आरती, विष्णूची पूजा, लक्ष्मीची आरती, सुवर्ण भैरव आकर्षण स्तोत्र आहे, स्वर्ण आकर्षण स्तोत्र आहे, ते स्तोत्र तुम्ही म्हणू शकता. माझ्या एका मागच्या व्हिडिओमध्ये मी त्याची लिंक देते तुम्हाला या व्हिडिओमध्ये. त्यात मी सांगितलेलं आहे की स्वर्ण आकर्षण भैरव स्वामी म्हणजे कोण आणि त्यांची डिटेल माहिती तुम्हाला दिलेली आहे. त्यांचाच फोटो आपण ठेवून आज पूजा केलेली आहे. कुबेराची पूजा आजपासून करताना आपण त्यांची मूर्ती बाहेर ठेवतो. यानंतर तुम्हाला म्हणजे समजा कोजागिरीला जर तुम्ही कुबेराची मूर्ती बाहेर काढली असेल तर ती बाहेर ठेवायची आणि दिवाळीच्या शेवटच्या दिवशी किंवा देव दिवाळी जेव्हा होते त्यावेळी किंवा मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारपर्यंत बाहेर ठेवा आणि त्यानंतर पुन्हा ती मूर्ती तिजोरीत ठेवायची आहे. आणि ही जी 9 धान्य घेतलेली आहेत या 9 धान्यांची सुद्धा आपल्याला हळदी कुंकू अक्षत वाहून पूजा करायची आहे. त्या औषधी घेतलेल्या आहेत त्याचंही आपल्याला पूजन करायचं आहे. तर अशा पद्धतीनं ही धनत्रयोदशीची पूजा तुमची संपन्न होईल. पूजा अगदी मन लावून आणि व्यवस्थित करा. धन आपल्याकडे आल्याशिवाय राहणार नाही. आता पूजा करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे धन्वंतरीला आपल्याला व्हायचं काय आहे. आता हे बघा, हे पूजन करत असताना आपण कलशावरती हळदी कुंकू आणि फूल वाहिलेलं आहे. फूल वाहून थोड्याशा आपण याच्यामध्ये अक्षत घालणार आहोत. आता यानंतर कुबेराचं पूजन आपल्याला करायचंय. कुबेराचं पूजन करत असताना किंवा स्वर्ण भैरवांचं तर आपण हळद आणि चंदन वापरतोय. थोड्याशा अक्षत वापरायच्या आहेत, फूल व्हायचं आहे आणि त्यानंतर याला एक अत्तराची बॉटल द्यायची किंवा थोडंसं अत्तर, जायफळ, 3 विलायची, 3 अखंड लवंग, 3 पांढऱ्या कवड्या आणि 3 कमळाच्या बिया आणि 3 जर बिया नाही मिळाल्या तर मखाने मिळाले तर मखाने वाहिले तरी चालतात. तर अशा प्रकारे हे वाहून आपल्याला त्याची पूजा करायची. आता आपल्याला कुबेर यंत्र बनवायचं आहे. तर मी एक ताट घेतलेलं आहे आणि हे अष्टगंध थोडंसं पाण्यामध्ये किंवा गुलाबजलमध्ये भिजवून घ्या. थोडंसं तसं घेतलं. आता या ताटामध्ये आपल्याला कुबेराचं यंत्र काढायचं आहे. दाखवते तुम्हाला कसं काढायचं. अशा पद्धतीने 3 कॉलम करून घ्या. थोडंसं व्यवस्थित
उभे 3 असे आपल्याला 9 घरं काढून घ्यायची आहेत आणि तुमच्याकडे एखादी काडी असेल उदबत्तीची किंवा कशाची तर त्याने आपल्याला याच्यामध्ये अंक लिहायचे आहेत. तर अंक लिहिताना अगोदर सगळ्यात पहिल्यांदा जो आहे तो आहे 27. त्यानंतर मराठीमध्ये लिहिले तरी चालतील, तुम्हाला जसं जमेल तसं लिहा. 22. नंतरचा आहे 23. 20. थोडंसं आता अष्टगंध आहे आणि मी भिजवून बराच वेळ झालाय त्यामुळे पुसट येते थोडंसं. तुम्ही व्यवस्थित अगोदर लिहून तयार ठेवलं तरी चालेल. 28. यानंतर या बाजूला 25. 24. Thank you for watching the video. इथे लास्टला डाळिंबाच्या काडीने लिहिलं तर जास्त बरं, पण आता मला मिळाली नाही. तर अशा प्रकारे हे पूर्ण यंत्र आपलं झालेलं आहे. आता काय करायचं, प्रत्येक नंबर वरती एक एक फूल आपल्याला ठेवायचं आहे. प्रत्येक नंबरवर एक एक फूल ठेवायचंय. एक एक फूल ठेवायचे आणि त्याच्या पुढे एक एक नाणं ठेवायचं आहे. ओम कुबेराय नमः, ओम वित्तेश्वराय नमः असं म्हणा, किंवा माझ्याकडे यावर्षी खूप पैसे येत आहेत, चांगल्या मार्गाने पैसे येत आहेत अशा अफर्मेशन दिल्या तरी चालतील. अशी 9 नाणी ठेवली. 9 नाणी ठेवल्यानंतर 9 नाणी वाहून झाल्यानंतर प्रत्येक घराजवळ आपल्याला एक एक कवडी व्हायची आहे. पांढरी पिवळी कोणतीही चालेल, जी तुमच्याकडे अवेलेबल असेल ती कवडी आपल्याला इथे ठेवायची आहे. ही कुबेर यंत्राची स्थापना आपण केलेली आहे आणि ही आपल्याला पाडवा आणि पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी लाभ पंचमी असते त्या दिवसापर्यंत असंच हे ठेवायचं आहे. रोज याची पूजा करायची. त्यानंतर याला 9 कमळ बिया आपण प्रत्येक घराजवळ एक एक वाहणार आहोत. प्रत्येक घराजवळ एक कमळ बी आपल्याला व्हायची आहे. तर अशा पद्धतीने हे हळदी कुंकू वाहून आपण याची पूजा पूर्ण करून घेऊया. ओम कुबेराय नमः, वित्तेश्वराय नमः, ओम कुबेराय नमः, ओम कुबेराय नमः असं करून तुम्ही त्याची पूजा पूर्ण करा. आणि जिथे तुम्ही पूर्ण पूजा मांडलेली आहे तिथे थोडेसे तांदूळ ठेवून हे जे ताट आहे यंत्राचं हे तिथे स्थापन करा. आवडत असेल तर बाजूनी तुम्ही त्याचं डेकोरेशन पण करू शकता. परत ते डेकोरेशन सजावट हे सगळं तुमचं आहे, पण मी सांगत असते नेहमी की माता लक्ष्मीला डेकोरेशन सजावट जी आपण करतो ती फार आवडते, त्यामुळे केलं तर चांगलंच आहे. तर अशा प्रकारे आपण ही यंत्राची स्थापना केलेली आहे. आता यानंतर नैवेद्य दाखवायचा, जो काही तुम्ही मिठाई वगैरे काय घरी बनवलेला असेल त्याचा नैवेद्य दाखवून झाला की त्यानंतर कापराने ओवाळायचं आणि नेहमीप्रमाणे आरती करायची. तर अशा पद्धतीने आपलं हे धनत्रयोदशीचं पूजन पूर्ण होत आहे. तुम्ही अशी पूजा करून बघा आणि काय रिझल्ट येतोय, पूजा कशी वाटली ते नक्की सांगा. आपण फक्त कापूर ओवाळून पूजा संपन्न करून घ्यायची. नवधान्यांना पण कापूर ओवाळायचा आहे. आलेल्या औषधी ठेवलेल्या आहेत यांना पण कापूर ओवाळायचा आहे. पूर्ण पूजेवरून कापूर ओवाळून घ्यायचा. आरती पूर्ण करायची. तुम्ही तुमची आरती करू शकता. नंतर थोडेसे तांदूळ खाली घालून त्यावर आपण आरती ठेवू शकतो.